आज मी तुमच्याशी एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. गृहिणींसाठी म्हणजेच हाऊसमेकरचा स्ट्रेस, ताणतणाव कमी कसा करावा यावर आज आपण बोलणार आहोत. घर, मुलं, नवरा, इतर जबाबदाऱ्या, कामं संपतच नाहीत. सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त आणि फक्त धावपळ आणि तरीही कोणी विचारत नाही, "तू कशी आहेस?" हसत हसत सगळं करणारी गृहिणी आतून मात्र खूप थकलेली असते, खूप स्ट्रेस्ड असते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही मशीन नाही आहात, तुम्ही माणूस आहात. थकवा येणं, कंटाळा येणं, चिडचिड होणं हे सगळं नॉर्मल आहे. पण स्ट्रेस जर रोजचाच झाला तर ते शरीरावर आणि मनावर दोन्हींवरही येते, म्हणजेच आजारी पडू शकतो. मग स्ट्रेस कमी कसा करावा? तर सगळ्यात आधी स्वतःसाठी वेळ काढणं खूप महत्वाचं आहे. दिवसातून फक्त 15 ते 20 मिनिटं शांत बसून जर चहा पिणं किंवा देवाचं नाव घेणं किंवा एक आपल्याला जे आवडेल ते म्युझिक ऐकणं खूप महत्वाचं असतं. नंतर सगळं काम परफेक्टच व्हायला हवं असा हट्ट सोडा. घर म्हणजे एखादं हॉटेल किंवा हॉस्पिटल नाही, थोडं कमी जास्त झालं तरीही चालतं. नंतर सर्वांची जबाबदारी एकटीनेच उचलू नका. मुलांना, नवऱ्याला छोट्या छोट्या कामामध्ये सहभागी करा व तुमचं मन कोणाकडे तरी मोकळं करा. कोणाशी तरी बोला, मैत्रिणींशी, बहिणींशी किंवा नवऱ्याशी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजेच स्वतःवर प्रेम करा. तुम्ही खुश असाल तर घर खुश राहील. तुम्ही शांत असाल तर घरात शांतता राहील. लक्षात ठेवा, संपूर्ण घराची सांभाळणारी स्त्री जर स्वतःच मोडली तर घर कसं उभं राहील? म्हणून आजच ठरवा, मी माझ्या मनाची काळजी घेणार, मी स्वतःला पण महत्त्व देणार. आणि शेवटी एवढंच सांगेन की आनंदी गृहिणी म्हणजेच आनंदी कुटुंब. गृहिणींनी म्हणजेच हाऊसमेकरनी स्वतःची ताकद, स्ट्रेंथ ओळखणं खूप महत्वाचं असतं. समाजात अनेक वेळा गृहिणीला ती फक्त घरच सांभाळते एवढ्या पुरतच मर्यादित केले जाते. पण खरं सांगायचं तर तीच एका घराचा कणा असते, तीच कुटुंबाचा आधारस्तंभ असते. सकाळी सगळ्यांआधी उठून रात्री सगळ्यांनंतर झोपणारी, सर्वांच्या गरजा स्वतःच्या आधी पाहणारी, स्वतःची स्वप्न बाजूला ठेवून संपूर्ण कुटुंबासाठी जगणारी, ती म्हणजेच गृहिणी. तर तुमचं काम छोटं नाही, तुमचं काम अमूल्य आहे. जर तुम्ही घर नीट सांभाळत असाल तर तुम्ही एक कुटुंब घडवत आहात. आज मी तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगते. फक्त तुम्ही गृहिणी नाही तर तुम्ही मल्टीटास्किंग क्वीन आहात. तुम्ही स्वयंपाकी आहात, तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही मॅनेजर आहात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही मायेची मूर्ती आहात. पण एक लक्षात ठेवा की कधी स्वतःसाठी विचार केला आहेत का? तुमची स्वप्न, तुमची आवड, तुमची ओळख ते लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. तुमचं वय, परिस्थिती, जबाबदारी कधीच तुमच्या प्रगतीला अडथळा आणू शकत नाही. आज प्रत्येक गृहिणी ही व्यवसाय करत आहे, युट्यूब चॅनल चालवत आहे, घरकाम करून पैसे कमवत आहे आणि स्वतःचीही ओळख निर्माण करत आहे. जर त्या करू शकतात तर आपणही करू शकतो. आणि स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजेच सुरुवात ही लहान असते पण यश मोठं असतं. आज एक छोटं पाऊल उचललं की आयुष्य मी बदलणार. आणि शेवटी एवढंच सांगेन, तुम्ही फक्त घर चालवत नाही तर तुम्ही पिढ्या घडवत आहात.